जय श्रीराम सर्व मित्रबांधवांना। उद्या 19 मार्च 2026 रोजी हिंदू नववर्ष दिनाचा प्रारंभ होत आहे। गुढीपाडवा हिंदू नववर्षानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पाडव्याचा काळ, गुढी उभारण्याचा काळ याच्याविषयी बरेच मतमतांतर आहेत किंवा शंका आहेत, म्हणून हा व्हिडिओ मी करतो आहे। नवीन संवत्सर जे आपल्याला येणार आहे ते सर्वांना चांगलं जावो, आनंदाचं जावो, या सदिच्छा, या शुभेच्छा सद्गुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना सिद्ध हो। उद्याच्या 19 मार्च रोजी 6:52 वाजेपर्यंत सकाळी अमावस्येचा काळ आणि सूर्योदयाची जी वेळ आहे ती 6:40 6:41 आहे। त्यामुळं 6:52 नंतर प्रतिपदा चालू होते। सूर्योदयापासून प्रतिपदा गृहीत धरली जाते। मनामध्ये संध्या त्या 12 मिनिटाचा असतो। त्यामुळं 6:52 नंतर पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये सूर्योदयाच्या वेळी आपण गुढी उभारतो, म्हणून ती गुढी जी आहे ती आपण त्या काळामध्ये अमावस्यानंतरच्या पहिल्या तासाभरामध्ये उभारावी। सूर्यास्ताला आपण गुढी जी आहे त्या गुढी खाली उतरवतो। सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत गुढी उभारण्याची आपल्याकडे पद्धत आहे। गुढी उभारण्यासाठी सर्वांना ती पद्धत किंवा त्या गोष्टी माहिती आहेत, तरी पण कडुलिंबाची पानं लावावीत, आंब्याची पानं लावावीत, घरात गोड नैवेद्य अर्पण करावा आणि ब्रह्मध्वज म्हणून त्याचं पूजन करून येणारं संवत्सर आरोग्यदायी राहावं म्हणून कडुलिंबा गुडाचा प्राशन करावं। नवीन पंचांगाचं पूजन करावं। पंचांग मी कायम सांगतो, प्रत्येक हिंदू माणसाने नक्की घरात ठेवावं, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी काही शंका कुशंका असतील, चांगले दिवस पाहणं, नक्षत्र पाहणं हे तुम्हाला पाहता येतं। पंचांग हे घरामध्ये अवश्य असावं। जरूर नवीन पंचांग घेऊन या। त्या पंचांगांचं पूजन, सरस्वती म्हणून विद्या काही असेल त्या पुस्तकाचं, त्या पाटीचं पूजन हे आवर्जून करावं। गोडधोड देवाला नैवेद्य अर्पण करावा। सूर्यास्ताच्या वेळेला गुढी जी आहे ती आपण उतरवावी। असा हिंदू नववर्ष दिनाचा दिन आपण साजरा करूयात। परत एकदा सांगतो, 6:52 अमावस्या संपते, 6:40 सूर्योदय आहे। त्यामुळं सरासरी 7 ते 8:30 अगदी तास तुम्हाला पुढं मागं झालं तर देवाची पूजा करून गुढी तुम्ही उभारा। जय श्रीराम। सुनील ज्योतिष सेवेला लाईक करा, त्याच्यावर काही शंका असेल तर कमेंट करा आणि नक्कीच हा व्हिडिओ पुढं फॉरवर्ड करा। जय श्रीराम।